जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रॉंग नंबरवरून एक फोन आणि प्रेमात वेडी झाली 3 मुलाची आई, घर सोडून चेन्नईत पोचली. त्यानंतर प्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रॉंग नंबरपासून सुरू झालेल्या प्रेमप्रकरणामुळे एक हसत खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. रॉंग नंबर, एक फोन आणि प्रेमात वेडी झाली 3 मुलाची आई, घर सोडून चेन्नईत कशी पोचली. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम मानले जाते. जगाच्या पाठीवर कुठेही बसून आपण कोणाशीही बोलू शकतो. मात्र या सोयीने कधीकधी आयुष्यात अशी वळणे आणली आहेत त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातून आलेली ही घटना अशाच एका डिजिटल आगीत होरपळून निघालेल्या कुटुंबाची धक्कादायक आहे. एका रॉंग नंबरवरून आलेल्या कॉलने 3 मुलाच्या आईला आणि एका सुखी संसाराला कसा विळखा घातला याचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पलामू जिल्ह्यातील मेदिनानगर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सामान्य कुटुंबाचा संसार सुरू होता. पती, पत्नी आणि 3 मुले असा हा आनंदी परिवार होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना जून महिन्यातील एका दिवसाने या कुटुंबाच्या शांततेला अंत केला. महिलेच्या मोबाईलवर एक अनोळखी कॉल आला, जो एका चुकीच्या नंबरवर होता. कोणाला वाटले नसते की एक छोटीशी चूक एका मोठ्या संकटाची नांदी ठरेल. सुरुवातीला झालेला संवाद, परिचय आणि नंतर होणारी ओळख एका अशा वळणावर पोचली जिथे त्या महिलेला आपले 3 मुले आणि पती यांच्यापेक्षाही ते अनोळखी, आकर्षक आणि महत्त्वाचे वाटू लागले. तंत्रज्ञानाच्या आधारे सुरू झालेली ही मैत्री हळूहळू फोनवरील तासनतास बोलण्यात रूपांतरित झाली. प्रेम म्हणजे केवळ शब्द नसून एक भावना असते, पण इथे ते शब्द एक बुलबुलया बनले होते. प्रियकर चेन्नईमध्ये राहत होता. हजारो किलोमीटर अंतर असूनही मोबाईलमधील आवाजाच्या माध्यमातून निर्माण झालेले हे नाते इतके घट्ट झाले की महिलेने आपल्या अस्तित्वाचा आणि जबाबदारीचा विचार करणे थांबवले. पतीला आपल्या पत्नीच्या या दुहेरी जीवनाची कोणतीही कल्पना नव्हती. ती महिला आपल्या संसारात असतानाही मानसिकरित्या चेन्नईतील एका प्रियकराच्या विश्वासात वावरत होती. एका दिवशी महिला अचानक घरातून गायब झाली. मागे राहिली होती तिची 3 निरागस मुले आणि हताश झालेला पती. जेव्हा ती सापडली नाही तेव्हा पतीने मेदिनीनगर सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या पती बेपत्ता असलेली तक्रार नोंदवली. एका बापासाठी आपल्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न होता, तर पतीसाठी आपला संसार वाचवण्याची धडपड होती. पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे महिलेचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर 1 आठवड्यापूर्वी ही महिला चेन्नईमध्ये असल्याची माहिती मिळाली. तिने आपल्या प्रियकरासोबत तिथे संसार थाटला होता. पोलिसांनी फोनच्या माध्यमातून त्या दोघांशी संपर्क साधला आणि त्यांना पलामू येथे परतण्यास सांगितले. ही एक अत्यंत नाजूक परिस्थिती होती. एकीकडे कायदा होता तर दुसरीकडे कौटुंबिक भावना होत्या. अखेरीस बुधवारी हे जोडपे मेदिनीनगर सदर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलीस ठाण्यात जेव्हा ती महिला आपल्या प्रियकरासोबत पोचली आणि समोर तिचा पती मुलासह उभा होता, तेव्हा तिने उपस्थितीच्या काळजाचा ठोका चुकला. पतीला आपल्या पत्नीचे हे रूप पाहून मोठा धक्का बसला. मेदिनीनगर सदर ठाण्याचे प्रभारी गौतम कुमार यांनी प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. पतीने स्पष्टपणे प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवला होता, तर पती तिला परत नेण्यासाठी आग्रही होता. अशा प्रकरणांमध्ये कायदा जरी व्यक्तीच्या निवडीचा सन्मान करत असला तरी सामाजिक दृष्टिकोनातून ही घटना कुटुंबाच्या विघटनाचे एक उदाहरण ठरते. प्रियकर ही त्या महिलेसोबत राहण्यास तयार होता. शेवटी सर्व बाजूचा विचार करून आणि महिलेच्या अटून बसलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्या सहमतीने महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण कायदेशीररित्या बंद झाले असले तरी त्या 3 मुलांच्या आयुष्यात आणि त्या पतीच्या मनावर झालेले
कधीही न भरून येणारी होती. ही घटना आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न विचारते. तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करावा आणि नात्यामधील विश्वास किती महत्त्वाचा असतो हे यातून दिसून येते. एका क्षुल्लक रॉंग नंबरने 3 मुलांचे आयुष्य आणि एका कुटुंबाचा पाया कसा घसरला जाणून शकतो आपण. हे पाहून समाजात चिंतेचे वातावरण आहे. हे प्रकरण केवळ एका महिलेची निवड नसून ती आधुनिक काळात विस्कळीत होत असलेल्या मुलांची आवश्यकता आहे. आपल्या मुलाचे भवितव्य आणि कुटुंबाची सुरक्षितता ही सर्वात मोठी प्राथमिकता असायला हवी. हाच या घटनेतून मिळणारा कठोर बोध आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच नवीन रोमॅन्टिक बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. थँक्यू.